बृहदचे एक्झाम्पल चालू होते लास्ट टाइम. किती एक्झाम्पल झाले? ते शेवटचं रूट मधलं एक्झाम्पल. रूट कॉस 2 प्लस 2 रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस 3 कॉस 2 8 ठीक. Next example number 6. Sin 2a upon sin a minus cos 2a upon cos a equals to sec a. ओके, कन्सिडर LHS. सर काय करू शकतो? साइन 2a ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. अजून पुढे व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? ठीक आहे, त्याच्या आधी सिम्प्लिफाय होईल. मला एक सिंगल व्हॅल्यू पाहिजे. एखादी सिंगल व्हॅल्यू मिळू शकते का मला? याच्यात मला डबल अँगल न वापरता डायरेक्ट व्हॅल्यू कळते. डबल अँगल न वापरता, पण कसा? आधी क्रॉस मल्टिप्लाइड करू तरच सिम्प्लिफाय होईल ना. कारण सिंगल टर्म मध्ये मला आणण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाइड करून एक टर्म आणावी लागेल. कारण मला एकच टर्म एका टर्म मध्ये कन्वर्ट करायला. तुम्ही इथे sin 2a ची व्हॅल्यू पुट करणार, एक टर्म मिळेल. cos 2a ची व्हॅल्यू मिळणार, एक टर्म. परत दोन सेपरेट टर्म राहतील. मग त्यांना एकत्र कसं करणार परत एकदा? मग आधी आपण क्रॉस मल्टिप्लाइड करू आणि मग काय दिसते ते cos sin 2a into cos a into cos a मध्ये sin minus sin divided by sin a into cos a. एकदम सिंपल आहे. न्यूमरेटरला काय सांग? ऑब्झर्व करा नीट. न्यूमरेटरला काय दिसतं? कसला फॉर्म्युला आहे? sin a plus b की a minus b? sin into cos, cos into sin. बघा, a ची व्हॅल्यू 2a दिसते आणि b ची व्हॅल्यू मला इथे a दिसते. बरोबर? a आणि इथे b आहे. बरोबर आहे? sin into cos, cos into sin. Then formula will be sin 2a minus a. बरोबर ना? a minus b, sin a minus b, sin a into cos b, cos a into sin a. बरोबर ना? Divided by sin a into cos. Then 2a minus a upon sin a into cos. Sin get cancelled. 1 upon what is 1 upon cos? Which is my RHS. आता मला सांगा, न डबल अँगल वापरता डायरेक्ट झालं. ओके, नाही तर हा डबल अँगल दिसतोय, व्हॅल्यू पुट करावी लागेल. असं काही गरजेचं नसतंय. प्रत्येक वेळेला ऍडजस्टमेंट काय आहे, सुटेबल ट्रॅक कोणता आहे, त्यानुसार आपल्याला जावं लागेल. कळतंय ना? नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सांगायचं काय करायचं. ऍडजस्टमेंट काय आहे ते तुम्ही सांगा. sin 3a upon cos a plus cos 3a upon sin a equals to 2 cot 2a. परत एकदा असंच काहीतरी. sin 3a upon cos a plus cos 3a upon sin 3a. चला सांगा पटकन. सारखं एक्झाम्पल आहे, ऍडजस्टमेंट सेम राहणार.
सांगा पटकन. साइन 3a इंटू साइन a प्लस इंटू कॉस डिवायडेड बाय कॉस a इंटू बरं पुढे या दोघांमध्ये प्लस आहे. ही टर्म आधी लिहितोय नंतर बघा. कॉस 3a इंटू कॉस a प्लस साइन 3a इंटू साइन डिवायडेड बाय कॉस a इंटू साइन. चला आता न्यूमरेटर सांगा काय. कॉस 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 साइन साइन कॉस कॉस साइन साइन बरोबर ना. कॉस कॉस साइन साइन आहे 10. ए काय मग आणि बी काय ए आहे 10 वे रिप्रेझेंट कॉस डिवायडेड बाय कॉस ए इंटू साइन. बर पुढे कॉस 2a अपॉन कॉस a इंटू बर पुढे मला कॉट पाहिजे. असं तर काही पटकन मिळालं नाही. डायरेक्ट फायनल आन्सर कॅन्सल वगैरे डायरेक्ट मिळाला. वरती न्यूमरेटरला डबल आहे, डिनॉमिनेटरला सिंग्युलर फॉर्म मध्ये. हा एक थोडीशी ऍडजस्टमेंट करू शकत होतो मी. ते साइन आधी कॉस नंतर लिहितो. आता काहीतरी सुचेल का बरं. डिनॉमिनेटर बघा बरं. साइन इंटू कॉस आहे. 2 साइन इंटू कॉस काय होतो 2 साइन इंटू कॉस साइन 2a साइन 2 थीटा. केव्हा जेव्हा इथे 2 ने मल्टिप्लाय असेल त्यावेळेला. मग 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं मग 2 cos 2a अपॉन 2 sin a इंटू cos a. देन दिस व्हॅल्यू अपॉन sin 2 थीटा ची व्हॅल्यू. cos अपॉन sin which is my व्यवस्थित ऑब्झर्व करा. कळतंय का. दोघं मेथड मधले सारखे सेम एक्झाम्पल दिले. सॉल्व करताना काय करावं लागेल आलं लक्षात. पटकन सॉल्व करा. काही एक्झाम्पल देतो असे छोटे छोटे असतील आणि मोठे एक्झाम्पल मी सॉल्व करतो. होमवर्क साठी ना. tan theta by 2 plus cot theta by 2 upon cot theta by 2 minus tan theta by 2 equals to sec theta. sec theta LHS मध्ये बघा आणि RHS मध्ये बघा. LHS हाफ आहे तर इकडे त्याच्या डबल आहे बरोबर ना. हा जर थीटा आहे तर इकडे थीटा बाय 2 म्हणजे निम्मा. हाफ आणि डबलचा फरक आहे लक्षात घ्या. आणि याच्यात हिंट तुम्हाला एकच देईल. टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू पुट करा LHS इकडे लक्ष द्यायचं आहे. उद्या विचारेल मी. सोपं एक्झाम्पल आहे आणि अशी ऍडजस्टमेंट आपण परत परत केलेली आहे. टॅनची आणि कॉटची व्हॅल्यू रिप्लेस करायची. न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. न्यूमरेटरला फंडामेंटल आयडेंटिटी मिळेल, डिनॉमिनेटरला पण एक फंडामेंटल आयडेंटिटी मिळेल बरोबर. म्हणजे रिलेशन मिळेल. ओके तुम्हाला आयडेंटिटीज मिळाल्या की त्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. कॅन्सलेशन होणार. कॅन्सलेशन झालं की फायनल आन्सर मध्ये 1/cos मध्ये आन्सर येतं. दॅट्स वे ऑफ गेटिंग इट सेट. डबल अँगल मध्ये अँगल सोल्युशन पटकन सोल्युशन. फक्त एक टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू पुट केल्या की आधी क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली याच्यात काय करायचं. हाफ हाफ आहे हाफ अँगल्स आहे लक्षात घ्या. ओके एक्झाम्पल मध्ये हिंट मी तुम्हाला सांगून देईन काय करायचं आहे. सोपे जाते. ओके आपल्याला तुम्हीच करायचं आहे. नेक्स्ट 1 plus cos theta upon sin theta equal to cot theta by 2. लक्षात घ्या इथे या एक्झाम्पल मध्ये असंच काहीतरी एक्झाम्पल होतं पण ते आपण टॅन मध्ये कन्वर्ट केलं होतं युजिंग अन टॅन पाय बाय 4 समथिंग ऑफ दॅट बरोबर. असंच काहीतरी केलं होतं ना आपण. इथे 1 ची व्हॅल्यू cos ची व्हॅल्यू sin 2 ची व्हॅल्यू डबल अँगल मध्ये म्हणजे पुट केली होती बघा 2 sin theta into cos theta
कॉस 2 थिटा 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू, बरोबर ना, अशा काहीतरी व्हॅल्यू रिप्लेस केल्या होत्या आणि ते आन्सर होतं टॅन मध्ये. तर पण इथे तुम्हाला आन्सर कन्वर्ट करायचं आहे कॉट मध्ये, बरोबर. मग तिथे डिवाइड केलं होतं कॉस ने, इथे मे बी डिवाइड करावं लागेल साइन ने, असं काहीतरी मिळेल. आता तुम्ही ठरवा की काय करावं लागेल. पण जर कदाचित 1 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, हाफ अँगल 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस 2 थिटा व्हॅल्यू काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा. इथे 2 थिटा आहे, इथे मला थिटा पाहिजे. मग 1 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू हाफ अँगल मध्ये येईल ना, बरोबर. आणि इथे साइन थिटा आहे, साइन 2 थिटाची व्हॅल्यू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. पण इथे डबल आहे, मला साइन थिटा पाहिजे फक्त. साइन थिटा इक्वल टू 2 साइन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. दोघांची व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू आणि ही एक, दोघांची व्हॅल्यू रिप्लेस करा. एक कॉस कॅन्सल होतो, 2 2 कॅन्सल होतो, कॉस अपॉन साइन कॉट मिळतो ना हाफ अँगल मधला, लक्षात घ्या. असंही चालेल. म्हणजे मी फक्त शॉर्टकट हिंट देत होतो तुम्हाला काय करायचं. याचं सोल्युशनच येऊन गेलं जवळपास. नेकच स्टेप राहते RHS लिहायचं, बाकी सगळं झालं. मग तुम्ही विचार करा. पुढे परत एक कॉस A अपॉन 1 प्लस साइन A इक्वल्स टू कॉट A अपॉन 2 मायनस 1 डिवाइडेड बाय कॉट A अपॉन 2 प्लस 1. परत हे तसंच काहीतरी, म्हणजे तुम्हाला सांगितलं ते टॅनच्या ऐवजी आपण इथे कॉट मध्ये कन्वर्ट करणार. याच्यात काय करू शकतात, कॉस 2 थिटाची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे कॉस A ची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर A अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर अपॉन 2. इथे 1 ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, फंडामेंटल आयडेंटिटी. म्हणजे इथे कॉस स्क्वेअर A अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर A अपॉन 2 पुट करणं. आणि इथे साइन 2 थिटाची व्हॅल्यू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे हाफ अँगल मध्ये 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 A अपॉन 2 इंटू कॉस A अपॉन 2. सर्व हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करणार. न्यूमरेटर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर दिसतोय, डिनॉमिनेटर A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय. मग न्यूमरेटर मधून A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर मध्ये एक फॅक्टर काय केला आपण कॉमन, A मायनस B इंटू A प्लस B. डिनॉमिनेटरला A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर ना, एक काय म्हणजे कॅन्सल. न्यूमरेटरला असं दिसेल cos A अपॉन 2 मायनस sin A अपॉन 2 डिवाइडेड बाय cos A अपॉन 2 प्लस sin A अपॉन 2. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला sin A अपॉन 2 ने डिवाइड करायचं, फायनल आन्सर मिळून जाईल. आणि cos A अपॉन 2 ने डिवाइड केलं तर हे आन्सर tan मध्ये मिळालं असतं, 1 मायनस tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा असं काहीतरी मिळालं असतं जर cos ने डिवाइड केलं असतं तर. पण जर sin ने डिवाइड केलं तर cot मिळेल. काय मिळेल, cot मिळेल. इथपर्यंत झाले, हे होमवर्कला ठेव. ओके, पुढचे एक्झाम्पल कंटिन्यू सॉल्व्ह करायला. हे झाले सर्वांची लिहिले गेले. ओके, इथून पुढचे एक्झाम्पल परत सॉल्व्ह करायला लागेल. लिहिले गेले सर्वांचे, ठीक. 12.
1 upon tan 3a minus tan a, 1 upon tan 3a minus tan a minus 1 upon cot 3a minus cot a equals to cot 2a, cot 2a. काय करता येऊ शकतं सांगाल? सांग चल. कोण सांगतोय काय करणार? त्याला कॉटच्या व्हॅल्यू पुट करून देऊ. इथे क्रॉस मल्टिप्लाइड जरी केला पण इथे दोघांचा प्रोडक्ट काय होतो बघू. जरा एक्सपान्शन मोठं होऊन जातं. मग आधीच टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू रिप्लेस करून द्या म्हणजे रिड्युसिबल तिथेच होऊन जातं. ओके, मग मी इथे काय करतो, टॅन आणि कॉटची व्हॅल्यू साइन 3a अपॉन कॉस 3a मायनस साइन a अपॉन कॉस a. व्यवस्थित बघा बरं. मायनस 1 अपॉन कॉट 3a ची व्हॅल्यू कॉस 3a अपॉन साइन 3a माइनस sin a अपॉन cos a अपॉन sin. झालं. ओके, इथे सांग cos 3a into cos a, sin 3a into cos a minus cos 3a into sin a divided by cos 3a cos a minus इथे पण तसंच करा 1 upon cos 3a into sin a minus cos आधी घेतला तरी चालेल कारण cos आपल्याला आधी लागेल. ओके, sin आधी लागत होतं इथे पण आधी sin घेतला cos नंतर घेतला प्रोडक्ट आहे शेवटी इंटरचेंज केला तरी चालेल बरोबर. मग पुढे sin 3 divided by sin 3a. हा जो डिनॉमिनेटर आहे वरती जाताना रेसिप्रोकल मध्ये याला मल्टिप्लाय करू बरोबर. काय येणार cos 3a into cos a अपॉन कसला फॉर्म्युला बघा cos sin into cos cos into sin sin a minus b. मग sin a काय मायनस बरोबर. व्यवस्थित बघा इकडे पण मायनस हा पण वरती न्यूमरेटर आहे sin 3a into अपॉन cos sin आधी नंतर cos कधी पण फॉर्म्युल्यामध्ये cos आधी नाही आला कधी. ओके, बघून घ्या cos कधीच अगोदर नाही आला. ओके, sin cosच्या फॉर्म्युल्यामध्ये साइनचे जो दोन फॉर्म्युले आहेत त्यांच्यामध्ये sin अगोदर. ओके, मग sin अगोदर मग a कोण माझा इथे a राहणार आणि b कोण 3a कारण sin a into cos 3a sin cos a into sin 3a. मग फॉर्म्युला असा मिळेल sin a minus 3 a मायनस कारण sin अगोदर आहे. बरेच जण गोंधळ करतात म्हणजे 3 minus a घेणे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक पडून जाईल. मग पुढे cos 3a into cos a sin 2a minus sin 3a अपॉन इथे जर मी टॅन आणि कॉटला क्रॉस मल्टिप्लाइड केला असतं ना तर हे एवढं याच्यात आलंच नसतं. हेच मिळणार आन्सर बरोबर ना. पण एवढ्या स्टेप मध्ये आलं नसतं, थोडं जास्त स्टेप लागले असतात कारण न्यूमरेटरला ऍडजस्ट करा परत डिनॉमिनेटरला ऍडजस्ट करा. प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर ऍडजस्ट करत 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 खूप स्टेप आले असतात ना. मग आता याच्यात मायनस साइन बाहेर हा मायनस मायनस काय होईल प्लस cos 3a अपॉन sin 2a प्लस sin 3a into sin a. बघ पुढे परत न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरला ऍड करू बघा डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे ना. मग ऍड करा cos
3a into cos a plus sin 3a sin upon sin 2a. ओके, न्यूमरेटर बघा बरं, cos cos sin sin परत cos a minus b चा फॉर्म्युला. चला सांगा पटकन. cos बरोबर बोलतास cos 2a upon काय ना cot 2a, which is my होता ऍडजस्ट प्रॉपरली व्यवस्थित बघ. ऍडजस्टमेंट एक्झाम्पल खूप मोठं आहे पण तेवढं सोपं आहे, जास्त काही आपण विचार करणार पण नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन रेग्युलर करतोय बरोबर, पटकन सॉल्व करा. एक्झाम्पल नंबर 30. ओके, ह्या एक्झाम्पल मध्ये एक लक्षात घ्या की ऍडजस्टमेंट कुठल्या प्रकारे केली. ऍडजस्टमेंट करत असताना कोणत्या कोणत्या व्हॅल्यू ऍडजस्ट केल्या. कधी कधी मल्टिप्लाय आणि डिवाइड करून आपल्याला त्या व्हॅल्यू आणाव्या लागतील. ओके, जर फॉर्म्युला ऍडजस्ट होत नसेल किंवा आपल्याकडे फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन अजून माहिती नसेल, फॅक्टरायझेशन राहिलं आणि डिफॅक्टरायझेशन राहिलं तर आपण डायरेक्ट घेऊन आलो असतो, व्हॅल्यू डायरेक्ट पुट करता त्याचं. पण इथं आपल्याकडे अजून डिफॅक्टरायझेशन किंवा फॅक्टरायझेशन नाही. मग मी काय केलंय, फक्त रेग्युलर फक्त ऍडजस्टमेंट मल्टिप्लाय डिवाइड करून आपले जे डबल अँगलचे फॉर्म्युले ते ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं आरएचएस आणतोय. ओके, नाव एलएचएस मध्ये बघा काय केलं. cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री इंटू cos 80 डिग्री is equals to 1/60 equal to 1/60. cos 20, cos 40, cos 60 into cos 80. Okay, what is value of cos 60? एक व्हॅल्यू माहिती आहे, cos 60 डिग्री cos pi/3 किती आहे 1/2. त्याची व्हॅल्यू किती आहे 1/2. ती व्हॅल्यू पुट करू. मला 20 नाही माहिती, cos 40 नाही माहिती, cos 60 माहिती आहे आणि cos 80 पण नाही माहिती. मग मी काय केलं, फक्त cos 60 ची व्हॅल्यू रिप्लेस करून दिली. ओके, त्याला बाहेर घेऊन येतो आणि पुढे बघा काय ऍडजस्ट करतो. 1/2 cos 20 डिग्री cos 40 into cos 80. चला काय ऍडजस्टमेंट करते, विच ऍडजस्टमेंट विल बी हिअर. हा, मला डबल अँगल पाहिजे असेल तर मी डबल अँगल ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतो, इथे 2 sin 20 मल्टिप्लाय डिवाइड करतो. का बरं करतो ते लक्षात घ्या. काय करतो लक्षात येत आहे, 2 sin 20 डिग्रीने मल्टिप्लाय आणि डिवाइड का बरं केलं ते बघा. 1 into 2 sin 20 डिग्री into cos 20 डिग्री बघा, ऑटोमॅटिक पुढच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळते. cos 40 into cos 80 डिवाइडेड बाय 2 sin काय केलं याच्याने मल्टिप्लाय डिवाइड केलं. त्याच्याने काही फरक पडत नाही कारण कॅन्सलेशन झालं की मला उरलेल्या टर्म तसंच तसं. पण एवढा जर विचार केला तर काहीतरी मिळतंय मग. 2 sin theta into cos theta equal to sin 2 theta. नक्की का? थीटा काय 20 2 into theta किती होणार 1/sin 40 2 into 20 ना. 2 sin theta into cos theta is sin 2 theta. 2 theta theta काय इथे 20 डबल लावा into cos 40 into cos 80 divided by पुढे काय करू, हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय करून दिला असता तरी चाललं असतं ना, 4 झाला असता. पुढे सांग काय करू, डिनॉमिनेटरचं काय करू किंवा अजून न्यूमरेटरला काहीतरी ऍडजस्ट होतंय, ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतंय. फक्त एक छोटीशी व्हॅल्यू ऍडजस्ट करायची गरज आहे. sin 40 into cos 40
साइन इंटू कॉस येतोय बघा. पण तिथे जर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 2 साइन इंटू कॉस अगेन साइन इंटू थीटा. मी फक्त 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून देतो. 2 into 2 will be 4, 4 into 2 will be 8. 2 sin 40 into cos 40 into cos 80 upon sin 20. ही व्हॅल्यू काय ते परत थीटा किती परत 40 40 into 2 80 1 upon 8 into सांगा sin 80 into cos upon sin 20. बर परत 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू. बर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर हा किती आहे 60. मग इनटू 2 sin 80 into cos 80 upon sin 20. Then 1 upon 16 into sin 160 upon sin 20. बर यांच्या दोघांमध्ये जवळचं एक रिलेशन आहे. युजिंग अन अनदर अँगल कन्वर्टिंग 160 व्हॅल्यू सांगा काय आहे 1 upon 16 into sin 180 minus 20, that's sin 20. 180 minus 20 160. What is the value of sin 180 minus 20? 180 on a x axis, sin चा sinus. थीटा किती आहे 20. 180 माइनस आहे क्वाड्रंट सेकंड पॉझिटिव्ह राहणार. तो व्हॅल्यू काय ना 1 upon 16 into sin 20 upon sin 20. Cancel, that's equals to 160. फक्त एक ऍडजस्टमेंट केली सगळं मिळेल. कळतंय. लास्ट टाइम आपण किती नंबरचे एक्झाम्पल करत आलो 13 नंबर. पुढचे एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 14 सांगा 1 plus tan theta equal to बुक मधले नका सांगू सॉरी ते बुक मधले नाही पण मी होमवर्क साठी होमवर्क जे होमवर्क आहेत ना ते बाजूला ठेवा. बुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल बाजूला ठेवा. ओके ते एक्झाम्पल. पण आता मला कोणते पाहिजे जे होमवर्कला मी दिले मी राईट करून दिले ते पाहिजे. हां 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 मी सिंपल फॉर्मॅट मध्ये सांगितलं होतं काय करायचं हे पण सांगितलं होतं. सांगा काय करायचं होतं याच्यात झालंय का सॉल्व झालंय का सॉल्व कोणी कोणी केलंय सॉल्व केलंय. बाकीच्यांनी काय केलं बाकीच्यांनी काय केलं चला सांगा पटकन. टॅनची व्हॅल्यू कुठे tan theta by 2 plus cot theta by 2 divided by cot theta by 2 minus tan theta. Then put the value of tan sin theta by 2 upon cos theta by 2 plus cos theta by 2 upon relation. बरोबर ना सिंपल रिलेशन पुट केलं. हां cos theta by 2 upon sin theta by 2 minus sin theta by 2 upon cos theta by 2. Cross multiplication. Sin square theta by 2 plus cos square theta by 2 upon cos theta by 2 into sin theta by 2 whole divided by cos square theta by 2 minus sin square theta by 2 divided by sin theta by 2 into दोघं टर्म सेम आहेत कॅन्सल झाले बरोबर. न्यूमरेटर बघा काय 1 sin square theta plus cos square theta 1
ओके, उरला इथे डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा, थिटा बाय 2 हाफ अँगल आहे ना, हाफ अँगल कशात कन्वर्ट करायचा आहे, डबल मध्ये जाणार, थिटा बाय 2 चा डबल मध्ये 2 थिटा म्हणजे cos थिटा, that's what is the cos थिटा इक्वल टू रिप्लेसमेंट जास्त काही करून घ्यायचं बरोबर. पुढचं एक्झाम्पल प्लस cos theta upon sin theta. पुढचं एक्झाम्पल चला. 1 plus cos theta 1 प्लस cos theta upon sin theta. Upon sin theta. इथे नहीं theta by 2 equals to cot theta by 2. चला कोणी काय केलं मला पटापट सांगायचं. एकदम छोटंसं एक्झाम्पल. 1 प्लस cos 2 थिटाची व्हॅल्यू सांगितलं होतं, सोल्युशन मे बी इथे सांगितलं होतं. हा 1 प्लस cos थिटा हाफ अँगल मध्ये व्हॅल्यू काढली आपण याची, सांगा 2 cos स्क्वेअर थिटा बाय sin थिटाची व्हॅल्यू 2 sin थिटा बाय 2 इंटू cos थिटा हाफ अँगल मध्ये, सर्वांना हाफ अँगल मध्ये करू. ओके, मग एक cos काय झाला, कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, उरलं कोण, cos थिटा बाय 2 अपॉन sin थिटा बाय 2. दोघांचे अँगल सेम आहेत त्यामुळे cos थिटा अपॉन 2 अपॉन sin थिटा काय ना एवढंच आहे, विच इज माय. पुढचं एक्झाम्पल हां cos a upon 1 plus sin cos a upon 1 plus sin हां equals to cot a by cot a upon 2 minus 1 cot a upon 2 minus 1 whole divided upon cot a by 2 plus 1. एकदम सोपं, लॉजिकल, पटकन आन्सर येईल असं पण होतं. फक्त आपण व्हॅल्यू रिप्लेस करायची. जर इथे जर असं राहिलं असतं, डिवायडेशनचा फरक पडतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवायडेशनचा फरक पडतो. याला मला टॅन मध्ये पण आणता आलं असतं, ही आन्सर मला टॅन मध्ये पण आणता येतं. चला सांगा बरं पटकन मला. LHS मध्ये बघा cos a अपॉन 1 प्लस sin a, cos a ची व्हॅल्यू सांगा मायनस डिवायडेड बाय cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर मायनस प्लस प्लस 2 sin. ही ऍडजस्टमेंट जवळपास मी 7-8 एक्झाम्पल मध्ये तरी घेतली आतापर्यंत. 1 व्हॅल्यू पुट करायचं, साइनचा डबल अँगल मध्ये वापर करायचा, 1 न्यूमरेटर cos 2 थिटाची व्हॅल्यू cos स्क्वेअर a by 2 मायनस sin स्क्वेअर a by 2. पुढे याला स्प्लिट करू, cos a by 2 मायनस sin a by 2 cos a by 2 भागकच पाडण्यात ना, आणि डिवायडेड बाय हा cos a by 2 प्लस sin a by 2 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab दॅट्स a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे एक व्हॅल्यू कॅन्सल, हा ब्रॅकेट एक सेम टर्म आहे ना, एक कॅन्सल होतो, एक ब्रॅकेट उरतोय, उरलेल्या टर्म सांगा इक्वल टू cos a by 2 मायनस sin a by 2 अपॉन cos a by 2 प्लस sin a by 2. जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos ने डिवाइड केलं तर काय होईल, जर cos a by 2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर काय होईल, tan भेटेल. 1 minus tan a by 2 अपॉन 1 plus tan a by 2. बरोबर, पण मला कोण पाहिजे, cos. मग मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड कशाने करेल, sin ने डिवाइड. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय sin a by 2. मग a by 2 ने डिवाइड केलं की काय मिळेल बघा, cos a upon 2 upon sin a by 2 cot a by 2 minus sin of a upon 2 get cancelled, इथे पण cot a by 2 plus 1 which is my RHS. सोपं होतं, मी सांगितलं होतं, हिंट दिली होती याची बरोबर. अजून cos x plus sin x upon हे जरा मोठं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन सॉल्व्ह करू.
सांग एक्झाम्पल सांग. cos x plus sin x upon cos x minus sin x minus x minus cos x minus sin x cos x हाँ upon cos x plus sin x cos x plus sin x बरं 2 tan 2x 2 tan 2x डबल अँगल मध्ये जायचं आपल्याला. डबल सिंगल मधून डबल मध्ये जायचं. मग आपल्याला एकच ऑप्शन दिसतोय याच्यात. चला मग LHS मध्ये जर बघितलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा पटकन दोघं सेम डबल म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर काय मिळणार cos x plus sin x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos x minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन या दोघांचा प्रोडक्ट cos x minus sin x into cos x plus sin x बरोबर न्यूमरेटरला एक्सपांड करा सांगा cos square x plus 2 times of cos x into sin x plus sin square x minus बाहेर ब्रॅकेट मध्ये घ्यायला cos square x minus 2 cos x into sin x plus sin square x bracket completed. Who will divide it? Fine. Just look like that a minus b a plus b. आता समजायला पाहिजे परत परत कोणी तो फॉर्म्युला लिहून दाखवणार नाही. दिसलं की आपल्याला कळायला पाहिजे a minus b into a plus b काय तो cos square x minus sin square x. then पुढे सांगा पटापट हे मायनस साइन मध्ये जाईल बरोबर मग cos square x 2 cos x into sin x. This value is sin 2x. अजून एक महत्वाचं 1 plus cos square plus sin square is 1 2 sin x into cos x is पुढे ही मायनस साइन मध्ये जाऊ minus cos square x plus 2 cos x into sin x minus sin square x पुढे cos square x is it cos square x okay cos square x okay या दोघांमधून मायनस साइन जरी बाहेर काढलं असती तरी चाललं असतं जास्त लेट होईल कॅन्सल करू what is the value of cos square x plus sin square x minus by 1 plus minus sin म्हणजे सोपं आता मायनस साइन मध्ये जाऊ एवढं मोठं लिहिण्याची गरज नाही हां पुढे 1 plus sin 2x minus 1 plus sin 2x आता प्लस मायनस 1 गेट ओके मग cos 2 sin 2x अपॉन sin upon cos कळत आहे काही डाऊट एवढंच होतं शेवटचं होतं ठीक आहे पुढे काही एक्झाम्पल घ्यायची तर आपण पुस्तकातलं एक एक्झाम्पल चुकलंय हे झालंय सर्वांचं ओके पुस्तकातलं एक एक्झाम्पल चुकलंय ते फक्त मी करेक्ट करून त्याला सॉल्व्ह करतो म्हणजे साइन चुकल्या 2-3 ठिकाणी तसं आपल्याला चेंज करायला बुक मधलं क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 3.3 मध्ये 3.3 मध्ये 3 आणि 4 असे दोन एक्झाम्पल आहेत दोघं सेम पॅटर्नने सॉल्व्ह करायचे असते पण त्याच्यात जे 3rd मध्ये साइन चुकवलेली एग्जांपल काय ते बघा cos x plus cos y एग्जांपल नंबर काय आहे 14 का स्टार्ट करून नंबर cos x plus cos y bracket square
प्लस साइन एक्स प्लस साइन वाय ब्रैकेट स्क्वायर इक्वल्स टू 4 cos square x minus y upon 2 4 cos square x minus y upon 2 आणि हे जे पुढचं आता जे सॉल्व करतोय सेम पॅटर्न आहे पुढचं एक्झाम्पल ते तुम्ही सॉल्व करायचं कोणतं सांगतो कळलं तिसरं मी करून देईन चौथं तुम्हाला करायचं कुठलं एक्झाम्पल कळतंय ना एक्सरसाइज 3.3 त्याच्यातलं चौथं तिसरं मी करून देतोय चौथं तुम्हाला करायचं चल याच्यात LHS बघा cos x plus cos y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin x plus sin y ब्रॅकेट स्क्वेअर चला काय करू सांगा पटकन एक्सपान्शन चला मग सांगा पटकन cos square x plus 2 cos x into cos y plus cos square y plus याला पण एक्सपांड करा sin square x plus 2 sin x into sin y plus sin square एक लक्षात घ्या फायनल आन्सर मला कॉस मध्ये पाहिजे म्हणजे जिथे साइन दिसतोय तो साइन यायला ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल बघा cos स्क्वेअर थीटा दिलाय लक्षात घ्या इथे cos स्क्वेअर थीटा मला cos स्क्वेअर थीटा कसा मिळवता येईल लक्षात घ्या डबल अँगल नुसार cos स्क्वेअर थीटा कसा मिळवता येईल तो लक्षात घ्यायचा फक्त चला मग सांगा आता पटापट व्हॅल्यूज 1 cos square x plus sin square x 1 cos square theta plus sin square theta 1 पुढे 1 that's 1 okay that's 2 terms दोघांमध्ये 2 कॉमन काढू का नाही ना सेम पुढे टर्म थोडी होणार वेगवेगळ्या टर्म आहेत ना तिकडे sin sin cos cos आहे हां मग 2 कॉमन काढला तर cos x into cos y plus sin x into sin y कसला फॉर्म्युला दिसतोय हा हां नक्की का बरोबर आहे का cos a plus b चा नक्की मग काय तो cos a बरोबर cos a minus b cos a into cos b plus sin a into sin b ओके त्याच्यात एक फॉर्म्युला चुकलाय बरं का tan a plus b चा tan a plus b चा चुकलाय त्याच्यात तिथे प्लस नाही tan a into tan b डिनॉमिनेटर tan a into tan b पाहिजे ठीक आहे यांच्या दोघांमध्ये 2 बाहेर घेतो ब्रॅकेट मध्ये 1 plus cos x minus y व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 1 plus cos थीटा आता मागच्या एक्झाम्पल मध्ये पुट केला जाऊ आपण साइन नाही मला फायनल आन्सर cos मध्ये पाहिजे 1 plus cos थीटा किंवा 1 plus cos 2 थीटा सांगा चला हे सांगा 2 cos square theta मग आता मला सांगा जर 1 plus cos theta पाहिजे असेल तर 2 cos square theta upon 2 मग थीटा कोण इथे बरं कंपेअर करा इकडे कंपेअर करा 1 plus cos theta हा थीटा घ्या मग हा 2 जसाच तसा इनटू 2 cos square theta काय upon 2 बरोबर हा 2 आणि हा 2 cos square x minus y पुढचं लगेच तुम्ही सॉल्व करायचं चौथ्या पटकन लगेच फक्त छोटा चेंज काय केला आपण मायनसचा इथे मायनस ओके a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन केलं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर इथे पण a मायनस b a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर परत a प्लस b म्हणजे सॉरी cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज 1 cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज 1 ओके त्या दोघांमध्ये -2 बाहेर घेतला -2 बाहेर घेतल्यामुळे इथे प्लस आला cos x प्लस sin cos x into cos y plus sin x into sin y ना मग काय आला हा cos a minus b प्लस मायनस दोघांमध्ये मायनस साइन बाहेर 1 minus cos थीटा ची व्हॅल्यू 2 sin स्क्वेअर थीटा इज थीटा बाय 2 2 थीटा ची व्हॅल्यू होती ना तर हा बाय मध्ये कन्वर्ट होतो आपण मॅप पाहू कळतंय सर्वांना याच्यात कोणाला काही डाऊट ठीक चला पुढे
Example number 60. चला cos square x plus cos square x plus 120 degree plus cos square x minus 120 degree is equals to 3 upon 9. एक्झाम्पल जरी छोटंसं दिसत असलं तरी त्यांच्या व्हॅल्यूज खूप मोठ्या रिप्लेसमेंट करत करत मला जावं लागतं. ओके, दस यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos square theta using an them. याचा वापर करून मला cos square theta ची व्हॅल्यू काढायची आहे. या फॉर्म्युलेचा वापर करून सांगा मग cos square theta ची व्हॅल्यू. हा फक्त 2 इकडे जाणार काय डिवाइड. मग 1 plus cos 2 theta upon 2 is equals to बरोबर. मग तीन टर्म वेगवेगळ्या आहेत, तिघांमध्ये थिटा वेगवेगळा आहे. इथे थिटा काय x, इथे थिटा काय, इथे काय थिटा, फक्त इथे रिप्लेस करायचा. ओके, मग LHS घेतली. LHS काय cos square x plus cos square x plus 120 degree plus cos square x minus 120 degree. ओके, चला मग आता सांगा cos square x ची व्हॅल्यू 1 plus cos 2x upon 2 plus 1 plus h व्हॅल्यू cos square theta हा झाला ना, h व्हॅल्यू ही झाली बरोबर. नंतर h व्हॅल्यू 1 plus cos 2 in a bracket x plus 120 upon 2 plus परत याच्यासाठी पण 1 plus cos 2 x minus 120 upon 2. काय करू सांगा बरं फटाफट. 2 मध्ये जाऊ द्यायचा, हा 2 मध्ये मल्टिप्लाय करू. It just edited by using like compound formula. यो अलग टाइप वापरते बरोबर. मग कसं करता येईल बघा. याच्यात एखादी व्हॅल्यू कॉमन ले करता येईल 1/2 डिवाइड डायरेक्ट तिघांमध्ये 1/2 कॉमन आहे ना, तो डायरेक्ट बाहेर काढला. हा 1 plus cos square जसा असतो तसंच तसं आहे. ओके, प्लस 1 plus 2 मध्ये जाईल cos 2x plus 240 बरोबर. पुढे 1 plus cos ब्रॅकेट कंप्लीट. चला पुढे सांगा बरं काय करू. कोण सांगते. It just look like a plus b minus cos a minus a, cos a plus b cos a minus b. फॉर्म्युला cos x cos a minus b cos a plus b चा दोघं ठिकाणी पुट करू. अरे याच्यात काय अलर्ट अँगल वगैरे डायरेक्ट यूज करता येणार नाहीये, कारण अलर्ट अँगल साठी आपल्याला अँगल आधी पाहिजे 240 प्लस थिटा. याला करता येईल पण याला नाही चेंज करता येणार बरोबर ना. याला कसं करता येईल बरं. व्हॅल्यू मिळेल काय cos 240 प्लस 2x ना, त्याला पण करता येईल आपल्याला. अलर्ट अँगलचा वापर करता येईल. आपण अलर्ट अँगल घेतलाय का 240 चा घेतलाय नाही 270 चा घेतलाय. 270 प्लस मायनस केला जाऊ दे. आपला cos a प्लस cos a 1 प्लस cos 2x प्लस हा 1 डायरेक्ट 3 घेऊ का. 1 1 1 1 प्लस 1 प्लस 1 3 होईल. हा cos 2x जसा असता हां. चला याची व्हॅल्यू सांगा. a प्लस b cos a प्लस cos 2x इंटू cos 240 मायनस sin 2x इंटू बरं. पुढे cos 2x इंटू प्लस व्हॅल्यूज पुट करा बरं. आता काही टर्म कॅन्सलेशन होतं बरं. पुढे हां प्लस cos 2x cos 240 using an अलर्ट अँगल सांगा पटकन. cos 180 प्लस 60
मी एक्स ॲक्सिसच्या जवळ घ्यायला लावलं कधी पण घेताना. ओके, नंतर प्लस कॉस 2x प्लस कॉस 180 प्लस 60. चला व्हॅल्यू सांगा पटकन. 1/2 3 प्लस कॉस 2x cos 2x. ऍक्च्युली दोघं सारखे टर्म होतं, 2 टाइम्स पण घेता आलं. बीएल टर्म सारखे होते, 2 टाइम्स करून घेता आलं, व्हॅल्यू सारख्या मिळाल्या. ओके ठीक आहे, चला काय हेच व्हॅल्यू कुठे एक्स ॲक्सिस कॉसचा कॉस पण प्लस मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट आहे ना, 180 प्लस 60 थर्ड क्वाड्रंट. पुढे प्लस कॉस 2x मायनस कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू सांगा. 1/2 3 प्लस कॉस 2x मायनस बाहेर निघते, प्लस मायनस मायनस 2x इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 परत तो पण मायनस कॉस 2x. मला ही पटत नाही कारण सांगतो ही खूपच लेझीनेस होत चाललाय. त्याला एकच व्हॅल्यू मध्ये ऍडजस्ट होतो, आपल्याला दोन लिहायला लागतं आणि त्याला परत ऍड करा, परत कॉमन काढा, परत 3 स्टेप वाढतील आपल्याला. एवढा स्टेप नाही लागतो, एवढा स्टेप घेऊन काय करायचं 2 टाइम्स करून. आन्सर बरोबर आहे, आन्सर चुकणार नाही पण स्टेप वाढताय त्याच्यामुळे. आता डायरेक्ट करून टाकायचं. 1/2 3 प्लस कॉस 2x प्लस 2 कॉस 2x कॉस 180 प्लस 60. व्हॅल्यू सांगायची आता पटकन. 1/2 3 प्लस कॉस 2x प्लस 2 कॉस 2x मायनस कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू सांगा पटकन. 3 प्लस कॉस 2x मायनस प्लस मायनस मायनस 2 कॉस 2x इंटू 1/2. एवढ्या स्टेप झालं तरी पण फायनल आन्सर मॅच होतो. कॅन्सल. प्लस मायनस कॉस 2x गेट कॅन्सल. उरला 1/2 इंटू 3 ट्रान्सफर इज इक्वल्स टू होतो ऍडजस्ट. कळतंय काय? कोणाला कळलं नाही डाऊट असेल विचारून घ्या, सांगा. चलो एक्झाम्पल एकदा काउंट करून बघा बरं किती झाले. टू ॲक्शन्स ठीक आहे सर. पुढे 4 cos x into cos of pi by 3 plus x into cos of pi by 3 minus x. काय याच्यात फक्त रिप्लेसमेंट करत जा व्हॅल्युएशन्स. जसं जसं तुम्ही रिप्लेसमेंट करता ना cos a plus b cos a minus b चं आन्सर मिळायचं आहे. इक्वल टू तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे cos 3x. ट्रिपल अँगल फॉर्म्युला पाहिजे. काय पाहिजे? पुस्तकात तुमचं एक्झाम्पल चुकलंय, मिस्टेक झाली, साइन चेंज झालं पुस्तकात मिस्टेक झाली. LHS 4 cos x into cos pi by 3 plus x into cos pi by 3 minus x. चल 4 cos x. चला पटकन सांगा आता. cos a plus b cos pi by 3 into cos x minus sin into परत यांच्या दोघांना cos pi by 3 into cos x sin पुढे व्हॅल्यूज पटकन सांग. 1/2 into cos x sin x into
हे दोघं ब्रॅकेट ऑब्झर्व करा बरं जरा नीट. ए मायनस बी, ए सेम आहे, बी पण सेम. मग ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी, ए चा स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर. 4 इंटू कॉस एक्स इन अ ब्रॅकेट 1/2 कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √3/2 इंटू साइन एक्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला 4 कॉस एक्स in the bracket 1/4 into cos x minus √3 चा स्क्वेअर 3/2 cos square x 4 into sin square x. बरोबर. पुढे मला cos 3x पाहिजे. हा 1/4 बाहेर घेऊ का? बरं बाहेर घेतला. 1/4 4 काय होईल? 4 cos x upon 4 in a bracket cos square x minus 3 sin square x. बरं हा 4 कॅन्सल झाला. हा cos x मध्ये मल्टिप्लाय करून देतो किंवा cos x तसाच राहता आणि cos square x minus sin square x ची व्हॅल्यू पुट करतो 3 इन ब्रॅकेट sin square x बाय फंडामेंटल आयडेंटिटी 1 minus बरोबर. कारण फायनल आन्सर मला cos 3x मध्ये मिळेल. ट्रिपल अँगल फॉर्म्युला. व्हॉट इज cos 3x? 4 cos cube x minus 3 नक्की पोट करू सांगा cos x in bracket cos square x 3 मध्ये minus 3 minus minus plus 3 cos square x झालं. cos square x plus 3 cos square x ऍड होईल ना. cos square x plus 3 cos square x 4 cos x in bracket 4 cos square x minus 3 हा cos x मध्ये मल्टिप्लाय करा 4 cos cube x cos into cos square cos cube 3 minus 3 cos x 4 cos cube x minus 3 cos x कसला फॉर्म्युला आहे? cos 3x which is my RHS. मोठे मोठे एक्झाम्पल हे तिघ एक्झाम्पल तुम्ही कशासाठी ठेवणार? होमवर्कसाठी. दुसरं एक्सरसाइज 3.3 मधलं क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 एक्झाम्पल. बरोबर. हे तिघ झाले म्हणजे आपला डबल अँगल म्हणजे मल्टिपल अँगल मधला हा पार्ट आपला क्लिअर होतो. इथपर्यंत एक्झाम्पल झाले की त्यानंतर आपण शेवटच्या टॉपिक कडे जातोय तो म्हणजे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. हे सुद्धा आपल्या आतापर्यंत कोणकोणते फॉर्म्युले झाले सांगा बरं मला पटापट. सुरुवातीपासून सांगा. कंपाऊंड. दुसरा डायरेक्ट डबल होणार. अलाइड. कंपाऊंड नंतर अलाइड डबल हा ट्रिपल. आता जो घेणार तो फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन. लक्षात घ्या आपण ज्यावेळेला आपण फॉर्म्युला तयार करतोय किंवा जनरेट करणार त्यावेळेला आपल्याला हे सगळं कळायला पाहिजे की आपण कोणावर कोणत्या व्हॅल्यूज काढतो. कंपाऊंड हा सगळ्या ठिकाणी लागतोय. अलाइडलाही लागला, डबललाही लागला, ट्रिपललाही, हाफ लाही सर्वांना लागतं. बरोबर. मग फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनला सुद्धा कंपाऊंड फॉर्म्युला एकच फॉर्म्युला 4 वेळा फिरतो. कंपाऊंड मधले जे फॉर्म्युले आहेत एकच फॉर्म्युला 3-3, 4-4 वेळा फिरतो. फॅक्टरायझेशन मध्ये पण फक्त प्रत्येकाचा पॅटर्न वेगवेगळा आहे. फॉर्म्युले जनरेट केल्यानंतर कोणाची गरज कशी आहे त्याच्यावर ते ठरतं. अलाइड अँगल मध्ये गरज काय होती? अलाइड अँगल मध्ये गरज काय होती? कारण आपल्याला डायरेक्ट अँगल जर फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला ते अलाइड अँगल माहिती असायला पाहिजे. म्हणून किंवा काही व्हॅल्यू अशा आहेत की आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही. मग त्या व्हॅल्यू आपल्याला काढण्यासाठी आपण तो वापरत असतो. म्हणून लक्षात घ्या की अलाइड अँगल वापरत असताना कंपाऊंड फॉर्म्युले वापरत असताना त्यांना कोणत्या कोणत्या पार्टमध्ये जसं गरज पडली त्या पद्धतीने ते डिवाइड केले. बरोबर आहे. तसंच आपण अलाइड मध्ये काय बघितलं? ऍडिशन ऑफ. कंपाऊंड मध्ये काय बघतो? दोन फंक्शनची किंवा दोन अँगलची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असते. बरोबर. मग कंपाऊंड फॉर्म्युले जनरेट झाले होते. अलाइड मध्ये काय करायचो? कंपाऊंड फॉर्म्युल्यांचा वापर केला पण काय केलं? जे क्वाड्रॅन्टल अँगल होते त्यांच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये गेलो. 90 प्लस 90 मायनस 180 प्लस 180 मायनस 270 प्लस 270 मायनस 360 प्लस 360 मायनस. बरोबर ना. 90 180 270 360 हे कोण होते? क्वाड्रॅन्टल अँगल. त्यांच्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये होते आणि ते व्हॅल्यू काढले की त्यांना काय म्हणायचं आपण? अलाइड अँगल. त्यांच्या नंतर डबल अँगल मध्ये. डबल अँगल मध्ये कसा वापर केला? डबल मल्टिपल. मल्टिपल अँगल्स म्हणजे काय? जर
अँगल्स मल्टिपल्स ऑफ इंटिजर असेल, एखादा नंबर घेतला 2 थिटा 3 थिटा 4 थिटा 5 थिटा हाफ थिटा बाय 2, एखादा रॅशनल नंबर आहे, मल्टिप्लाय करतोय त्याला, तर आपल्याला त्यांचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, त्यांचं रिलेशन कळलं पाहिजे. मल्टिपल्स मध्ये काय, बरोबर, हाफ मध्ये काय, डबल मध्ये काय, ट्रिपल मध्ये काय, यांचं रिलेशन आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याच्या बेसवर आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. बरोबर, डबल अँगल मल्टिपल अँगल्स मध्ये. बरोबर, आता आपल्याला जे जायचं आहे ते म्हणजे फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन म्हटलं तर का गरजेचं आहे किंवा का वापरायचं आहे किंवा कसा तयार करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. बरोबर, फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन मध्ये दोन फरक आहेत. एक म्हणजे ऍडिशन टू प्रोडक्ट, काय सांगतोय, ऍडिशन टू प्रोडक्ट किंवा सबट्रॅक्शन टू प्रोडक्ट. सबट्रॅक्शन ऍडिशन, सबट्रॅक्शन ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल किंवा ऍडिशन असेल दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, तर कशात कन्वर्ट करता येते, कशात कन्वर्ट करता येते, प्रोडक्ट मध्ये. त्याला म्हणतात फॅक्टरायझेशन. त्याला काय म्हणतात, फॅक्टरायझेशन. किंवा जर दोन फंक्शनचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कॉस सांगते, खास करून साइन आणि कॉस, त्याच्या व्यतिरिक्त नाही, साइन कॉस मधून उरलेल्यामध्ये जाता येतात. साइन आणि कॉस सांगते स्पेशली. बरोबर, साइन कॉसची जर इथे ऍडिशन असेल, साइन कॉसची जर ऍडिशन असेल, कॉस कॉस साइन साइन कॉस साइन साइन कॉस जर असेल, तर मला कशात कन्वर्ट करायची असेल, गरज मला कशात असेल, प्रोडक्ट मध्ये. गरज कशात असेल, प्रोडक्ट मध्ये, तर मी काय वापरणार, फॅक्टरायझेशन वापरणार. जर प्रॉडक्ट मधून, कशामधून, प्रॉडक्ट मधून मला काय पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मला पाहिजे असेल, मला काय पाहिजे, जर फंक्शन प्रॉडक्ट मध्ये पण मला फायनल म्हणजे जर रिड्यूस करायचं असेल ते ऍडिशन मध्ये पाहिजे असेल, तर त्यावेळेला प्रॉडक्ट टू ऍडिशन जर मला करायचं असेल तर या फॉर्म्युल्यांचा वापर होतो आणि त्या फॉर्म्युलाला म्हणतात डिफॅक्टरायझेशन. काय म्हणतात, डिफॅक्टरायझेशन. याला आणि याला लक्षात घ्या, हे दोन फॉर्म्युले मला जनरेट करायचे आणि त्याच्यातला पहिला जो आहे तो म्हणजे माझा फॅक्टरायझेशन. काय असेल, फॅक्टरायझेशन. आता जनरेट करायचं कसं, हाऊ टू जनरेट that? लक्षात घ्या, पण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले सोपे आहेत. त्याच्यातले 4 फॉर्म्युले मला जनरेट करायचे. बंद झालं का सांग. याच्यातले 4 फॉर्म्युले मला जनरेट करायचे. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी. आता डी कोण सी कोण मला माहिती नाही, ते काही असू शकतात, तर मला कन्वर्ट करायचे. या दोघांमध्ये काय कन्वर्ट करायची, मला प्रोडक्ट मध्ये. कशात कन्वर्ट करायची, प्रोडक्ट मध्ये. तर ती ऍडिशन कन्वर्ट होते टू साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. कशात कन्वर्ट होते, साइन कॉस मध्ये. लक्षात घ्या, साइन सी प्लस साइन डी कन्वर्टेड इंटू अ प्रोडक्ट ऑफ अ टू फंक्शन साइन इंटू कॉस सी प्लस डी अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2. तसंच जर मी घेतलं असेल सेकंड पुढचं साइन सी मायनस साइन डी, सबट्रॅक्शन साइन सी मायनस साइन डी कन्वर्ट करायचं मला परत प्रोडक्ट मध्ये. दोघांची सबट्रॅक्शन आहे इथे, कन्वर्ट करायची, तर मला कशात मिळणार, 2 cos c plus d upon 2 into sin cos into sin. इथे काय होता, प्लस मध्ये sin into cos. इथे काय होता, cos into sin. ओके, तिसरा cos c plus cos d, cos c plus cos d. then how to convert them? thus cos ची कॉम्प्रोमाइज नाही, सेम टर्म राहतात. काय राहतात, सेम टर्म. ओके, thus 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. आणि इकडे 4 नंबर मध्ये cos c minus cos d. then सेम टर्म बट साइन मध्ये, सेम टर्म बट कशामध्ये, साइन मध्ये. thus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. पण याच्यात अजून एक फॉर्म्युला तयार होतो, तो कोणासाठी आणि कशासाठी सांगतो. कारण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साइन मायनस थिटाचा. कोणता फॉर्म्युला, साइन मायनस थिटाचा. जर साइन मायनस थिटा असेल, इथे मायनस येतो, लक्षात घ्या. -2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2.
ओके, जर ह्या मायनसला ऍब्सॉर्ब करायचं असेल तर या दोघांना इंटरचेंज करून घेता येतं डी मायनस सी, कारण याच्यातनं मायनस साइन बाहेर काढला की साइन ऑफ मायनस थिटा काय तो मायनस साइन थिटा, याच्यातनं मायनस निघाला मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, बट 2 साइन दोघं सेम आहेत, चेंज नाही, पण केव्हा ते लक्षात घ्या डी मायनस सी अपॉन हा केव्हा आणि हा केव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा सी मोठा असेल डी पेक्षा आणि हा जेव्हा डी मोठा असेल सी पेक्षा, तेव्हा हे दोघं फॉर्म्युले वापरायचे, डी आणि सी मध्ये कंपॅरिझन करून. चारींमध्ये काय आहे, इकडच्या बाजूला काय ऍडिशन किंवा इकडे बघून घ्या काय प्रॉडक्ट कळतोय. हे फॉर्म्युले मला जनरेट करायचे, हे फॉर्म्युले चालेल, त्यानंतर यांचा वापर करेल आणि त्याच्यावर डी फॅक्टरायझेशन कळतंय ना. वी हॅव टू डिराइव्ह द फर्स्ट फॉर्म्युला, एक झाला की बाकीचे ऑटोमॅटिक मिळते ना. आता जर मला फॉर्म्युला जनरेट करायचे तर काय करावं लागेल मला सांगा बरोबर. व्हॉट इज साइन ए प्लस बी, साइन ए इंटू प्लस साइन बी, बरोबर. ओके, व्हॉट इज साइन ए मायनस बी, साइन ए इंटू मी आधी सांगितले कंपाऊंड फॉर्म्युल्याशिवाय आपल्याला याचे कंप्लीट होणार नाही. याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं, याला सेकंड म्हटलं. कंपाऊंड शिवाय मला हा फॉर्म्युला मिळणार नाही. चल पुढे काय करू, याच्यात दोन व्हॅल्यू मला रिप्लेस करायचे आहे, किंवा आपण अजून एक टर्म मिळू शकतो सिंपल फॉर्म मध्ये, यांच्या दोघांची ऍडिशन घ्या आणि यांच्या दोघांची सबट्रॅक्शन घ्या. दोघांची ऍडिशन दोघांची सबट्रॅक्शन, दोघांची ऍडिशन करतो, ऍड फर्स्ट अँड सेकंड. लक्षात घ्या ऍडिशन केली, या दोघांची ऍडिशन साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, ऍडिशन केली दोघांची. ओके, मग मला सांगा ऍडिशन केली हे दोघं काय होतील, कॅन्सल होतील हे दोघं, कारण प्लस मायनस मध्ये सेम टर्म आहेत, काय होणार कॅन्सल. दोघांची ऍडिशन साइन 2 टाइम्स ऑफ साइन ए इंटू कॉस बी झालं, याला थर्ड लावतो. आता काय करणार सबट्रॅक्शन, काय घेतो दोघांची सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन सांगा, सबट्रॅक्ट फर्स्ट अँड सेकंड. चला सबट्रॅक्शन घ्या, साइन ए मायनस ए प्लस बी मायनस साइन ए मायनस. आता सबट्रॅक्शन घेतली तर इथे मायनस आहे, बरोबर. हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, आणि हे दोघं प्लस मायनस मध्ये काय होतील कॅन्सल. म्हणजे दोघांची ऍडिशन होईल, म्हणजे काय ना तो 2 टाइम्स कॉस ए इंटू साइन बी. इक्वेशन झालं. एकदा ऍड केलं तर मला हे मिळालं, एकदा ऍड केलं तर मला सबट्रॅक्ट केलं तर दुसरं इक्वेशन. याच्यात दोन व्हॅल्यू मला सबस्टिट्यूट करायच्या. दोन कोणत्या कोणत्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो मला सांगा बरं. याच्यात a ची व्हॅल्यू मला घ्यायची आहे, दॅट्स a इज इक्वल्स टू c प्लस d अपॉन 2, आणि b ची व्हॅल्यू घ्यायची मला c मायनस d अपॉन 2 पुट करायचे फॉर्म्युल्यानुसार. ओके, कारण मला a मायनस b a प्लस b नाही चालणार ना, मला a मायनस b आणि a प्लस b काढायचं आहे. त्याच्याकरता मी a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू अशी काहीतरी चूज केली, बरोबर. मग a ची आणि b ची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ c आणि d मध्ये, कारण मला c आणि d पण लागणार. मग चला मग काय करू यांच्या दोघांमध्ये, मला c आणि d काढायचं आहे. चालू आहे, चला काय करू, a आणि b ची, कारण a मायनस b आणि a प्लस b काढायचं ना, दोघांची ऍडिशन करतो. a प्लस b घेतो, सांगा a प्लस b, c प्लस d प्लस c मायनस d अपॉन ऍड करा, डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरची ऍडिशन. चला सांगा c प्लस d प्लस c मायनस d अपॉन 2, d गेट कॅन्सल 2c अपॉन 2, 2 गेट कॅन्सल इक्वल टू c. मग a प्लस b काढा, c मग a मायनस b काढा, सांगा c प्लस d अपॉन 2 मायनस c मायनस d अपॉन, परत डिनॉमिनेटर सेम c प्लस d अपॉन 2 मायनस c प्लस d अपॉन 2, कारण मायनस साइन आतमध्ये जाईल, मायनस आतमध्ये गेलं तर प्लस मायनस मायनस काय होईल, मायनस मायनस गेट प्लस, देन 2d अपॉन 2 d, a मायनस b इक्वल टू काढला d, बरोबर. काय नाही, पहिलं इक्वेशन घ्या, यांच्या व्हॅल्यू रिप्लेस करू. सांग बाय फर्स्ट, बाय थर्ड, सॉरी थर्ड काढलं ना आपण, थर्ड मध्ये सांगा मग a प्लस b ची व्हॅल्यू साइन c
प्लस प्लस ए मायनस बी ची व्हॅल्यू डी इक्वल टू साइन ए आणि बी आहे ना 2 साइन सी प्लस डी अपॉन ए ची व्हॅल्यू अपॉन c plus d upon 2 into cos c minus d upon 2. बघा बरं हा पहिला फॉर्म्युला आहे का? येतोय नक्की. आता तसंच हे जे इक्वेशन याचा सबट्रॅक्ट केलं ना आपण दोघांना त्याच्यामध्ये पण पुट करा फोर्थ मध्ये. चला सांगा फोर्थ मध्ये पुट करू. साइन c प्लस साइन सॉरी मायनस साइन d इक्वल्स टू 2 cos ए काय इंटू साइन बघा बरं सेकंड फॉर्म्युला आहे का? कळतोय? आता मला सांगा जसं मी साइनचे दोन फॉर्म्युले घेतले साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी तसंच दोघांचे घे साइन कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी दोघं फॉर्म्युले घे परत दोघांना काय करेल ऍड सबट्रॅक्ट परत ह्याच व्हॅल्यू सेम ॲज इट इज व्हॅल्यू उचलेल त्या दोन इक्वेशन मध्ये पुढचे दोन फॉर्म्युले काय अवघड काय आहे फक्त फिरवा चालेल इकडनं उचला त्याला पुट करा तिकडनं उचला त्याला पुट करा कळतंय समजतंय काय सर्व नक्की ओके ना लक्षात घ्या आपण याच्यामध्ये काय करतो ठीक आहे चला बाकीचं उद्या बघू उद्या डिफॅक्टरायझेशन उद्या हे लिहून घ्या राईट करून मला उद्या राईट दाखवायचं ओके